श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. देवासमोर रडल्याने काय होते? देव प्रसन्न झाल्याचे संकेत. श्री स्वामी समर्थ. कधी कधी देवाच्या त्या अमर्याद शक्तीचा अनुभव घेताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होऊ लागतो. जर तुम्हालाही अशी संकेत मिळाले असतील तर ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. अशाच काही संकेतांबद्दल सांगणार आहोत. 1. जर तुम्हाला ध्यान करताना ही संकेत मिळाले तर समजून घ्या की देवाला तुम्हाला काही सांगायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे. जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहे, हे देवाचे लक्षण आहे. यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे. अशा वेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते. तसेच 2. बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाहीत आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात. परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. जेव्हा तुम्ही पूजा करता आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. 3. तसेच पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास असे मानले जाते की तुमच्या विवेकाची दुष्टता शुद्ध होत आहे आणि तुमचा विवेक शुद्ध होत आहे. 4. दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या 5 घटकांपैकी एक आहे. त्यात भगवान शिवशंकर वास करतात. जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या समोर ठेवलेला दिवा आरती असेल ज्याची ज्योत अचानक वाढली तर हे देवाचे लक्षण आहे की मी तुझ्या उपासनेने आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे. अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपली इच्छा सांगायच्या. 5. दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले की धूप आणि अगरबत्तीचा धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे. 6. फुलाच अर्पण जर तुम्ही पूजा आणि ध्यान करण्यापूर्वी देवाच्या मूर्तीला फुले अर्पण केली असतील आणि जर ध्यान आणि पूजा करताना ते फूल तुमच्या दिशेने पडले असेल, हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे आणि तो तुम्हाला त्याचा योग्य परिणाम लगेच देईल. 7. दरवाजावर गायीचे आगमन. जर एखादी गाय भगवान, आरती आणि पूजेच्या वेळी दारात आली तर ती खूप शुभ चिन्ह मानली जाते. दारात आलेल्या गायीची पूजा करा, त्याला रोटी खायला द्या आणि नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा गोमाताला सांगा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.